पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्वेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत असीम अशा अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व आज या ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळेमध्ये 18व्या दिवशी उपस्थित आहोत, जिवंत आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत आणि ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थक आहेत. हा आपल्या जीवनातील परम भाग्याचा योग आहे. हे सर्वच दररोज म्हणतात, सर्वांचंच पाठ आहे, पण प्रारंभ करण्याला खरोखरच असं वाटतं की हे काही एक औपचारिक वाक्य नाही, प्रत्येक जणाला हे प्रथम स्मरण झालं पाहिजे. कारण भगवत पूज्यपाद आचार्य सुद्धा या ठिकाणी सांगतात की हे जीवन हे विजेप्रमाणे क्षणभंगुर आहे. तस्मान माम शरणागतम शरणद त्वम रक्ष रक्षाधुना. त्यांच्या स्तोत्रामध्ये ते म्हणतात, आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याती क्षयम यौवनम. आयुष्याचा एक एक दिवस क्षय होत आहे. हे तारुण्य त्या ठिकाणी तेही क्षयाकडं विनाशाकडं वाटचाल करत आहे. एका इंग्लिश त्रैमासिकामध्ये एक याचा अनुवाद दिला होता. त्यांनी तर लिहिलं होतं, यूथ इज डिकेईंग, म्हणजे तारुण्य सडत आहे. मग अशा प्रकारच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने भगवंताने आपल्याला हे आयुष्य प्रदान केलेलं आहे. माशी पाक पाखडी तव हे सरे. इतक्या क्षणभंगूर आयुष्य असताना पुन्हा त्यांनी लिहिलं की विद्युत चलम जीवितम, हे वीज क्षणभर चमकावे आणि नाहीशी व्हावे अशा प्रकारचं जीवन आहे. कालच कोणी सांगितलं की या ठिकाणी मनुष्य जगतो कसा हे आश्चर्य नाही, हे आश्चर्य आहे, मरतो याचं आश्चर्य नाही. की या ठिकाणी शरीराच्या कोणत्याही रंध्रातून 9 छिद्र तर मोठी आहे, पण छोटे असणारी ही अगणित छिद्र, याच्यातून प्राणांचं उत्क्रमण केव्हाही होऊ शकतं. आणि त्याच्यातही आपले श्वासोश्वास सार्थक आहेत, तर बाकीच्या लोकांचे श्वासोश्वास आहेत परंतु ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ आहेत. तर आपले मात्र श्वासोश्वास सार्थक का आहेत? तर देवाने दिलेलं जे आयुष्य आहे ते भगवत प्राप्तीसाठी, त्याच्या स्वरूपामध्ये समरस होण्यासाठी जे काही साधना संतांनी आपल्या अनुभवाच्या स्वानुभूतीच्या आश्रयावर प्रतिपादन केलेले आहे, तर त्यांच्याच मार्गाने वेदमार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चालिलो. आपण योग्य अशा मार्गावर आहोत की आपला मार्ग निर्वेदपणे भगवत स्वरूपापर्यंत पोहोचणार आहे. त्याला श्रुतीचा आधार आहे, त्याला युक्तीचा आधार आहे आणि त्याला स्वानुभूतीचा आधार आहे. कोणतंही युक्ती, अनुभूती आणि श्रुती हे 3 प्रमाणाने गोष्ट सिद्ध झाली की ती त्या ठिकाणी निर्वेद असते, ती अकाट्य असते, ती त्या गोष्टीमध्ये पुन्हा कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही अशा. आणि ती जी फल देते ते मोक्षरूप फल देते की ज्याच्याद्वारा जीवनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते, की ज्याला मोक्ष असं शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं. परंतु सर्व जीव जे आहेत त्यांना मोक्ष काय म्हणतात हे जरी माहीत नसेल तरीसुद्धा इच्छा मात्र सर्वांना माझ्या जीवनातलं दुःख निवृत्त व्हावं आणि त्याची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. म्हणजे माझं दुःख एकदा निवृत्त झालं की ते मला परत कधीही प्राप्त होऊ नये असं त्यांना वाटतं. आणि मला जे सुख प्राप्त व्हावं ते निरतिशय सुख प्राप्त व्हावं
की प्राप्त झालेलं सुख मला कधीही परत ते सुखापासून माझी वियोग होऊ नये. आणि अशा प्रकारचे सर्व लोक सुखाच्या शोधात आहेत, परंतु दुःखाची निवृत्तीच्याही शोधात आहेत. परंतु दुःखाची निवृत्ती होते ती लयरूप निवृत्ती होते, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. परवा भास्कर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे टक्कल एकदा पडलं की पुन्हा केस उगवत नाही. हजामत केली तर केस उगवण्याची शक्यता आहे. तसं आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक, त्रिविध ताप जे जीवनामध्ये आहेत त्यांच्या दुःखाच्या निवृत्तीचे उपाय अनेक विज्ञानाने किंवा अनेक दर्शनाने किंवा अनेक आपण स्वबुद्धीने करतो, परंतु त्या ठिकाणी मात्र एक सारिता तो पुढे उभे एक अशा प्रकारची स्थिती होते आणि हे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. तसंच परमानंद, निरतिशय आनंद, निरतिशय आनंद, निरुपाधिक आनंद किंवा केवळ आनंद असं ज्याला म्हणतात, की ज्या ठिकाणी दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, रिद्धी सिद्धी झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्व आम्हापाशी असं म्हटलेलं आहे. तर ज्या आनंदामध्ये दुःख संबंध रहित अशा प्रकारचा जो आनंद आहे तो आनंदाचं स्थान म्हणजे त्याच्या प्राप्तीचं साधन सांगणारे संत सम्राट माऊली किंवा श्रुतिमाता आहेत. म्हणून श्रुतिमाता माऊली आहे आणि माऊली माऊली आहेत आणि त्यांच्या चरणरजाजवळ बसून आपण या ठिकाणी हे चिंतन करत आहोत. म्हणून आपण खऱ्या अर्थाने खरंच भाग्यवान आहोत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही म्हणाल की आपल्या भाग्याचं आपणच वर्णन करायचं, हे उत्साह देण्यासाठी नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपला भाग्य जे आहे हे स्वसंवेद्य आहे, त्यामुळे इतरांना ते कळणार नाही. म्हणून आपल्या भाग्याचं आपणच वर्णन करावं. कोणाला याला आत्मश्लाघा जरी वाटलं तरी ही आत्मश्लाघा नसून ही खरी वस्तुस्थिती आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं माऊलींनी पहिल्याच ओवीत आपल्याला सांगितलं. आमचा बोध जर आम्हाला विषय होत नाही तर इतरांना कसा विषय होईल. म्हणून खरी ही जी कथा आहे ही कथा आहे ज्ञानेश्वरी, ही कथा वेदांताची कथा आहे. जे उपनिषदांचं तत्वज्ञान, औपनिषदीय तत्वज्ञान ते ज्ञानेश्वर महाराजांनी माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन, अशी रसिक अक्षरं गोळा केली आणि त्याच्याद्वारा मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी असं म्हणतात. आणि होणे काय घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगा, सगळ्या जगाला या ठिकाणी सुखाचा सुकाळ करून टाकला. आज हे जर हा ज्ञानेश्वरी इतका अलौकिक ग्रंथ आहे, संत जनाबाईंसारखं भक्तिप्रधान अंतकरण की जे श्री संत नामदेवरायांच्या एका भगवंताच्या लाडक्या प्रेमी भक्ताच्या सहवासात राहिलं, त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीविषयीचा निर्वाळा देताना असंच म्हटलेलं आहे की ब्रह्मज्ञाने जे भाव अक्षराचे गाठी, ब्रह्मज्ञाने जे गोमटी ते हे माये ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्व आजपर्यंत झालेल्या संतांना, जगद्गुरु तुकोबाराय, नाथ महाराज सगळ्यांना ज्ञानेश्वरीमध्ये जे दिसलं ते ज्ञानेश्वरीमध्ये ब्रह्मच सत्य वस्तू आहे, जगत मिथ्या आहे आणि या ठिकाणी जीव ब्रह्माची एकता आहे. हा जो श्रुतीचा सिद्धांत, तो सिद्धांत मराठीच्या नगरामध्ये या ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्ञानोबारायांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे. आपण गेले 18 दिवस पाहत आहोत. कधीही ज्ञानोबारायांनी ह्या जगाला सत्य म्हटलेलं नाही. जगत हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि जीव ब्रह्माहून कधीच भिन्न नाही. आता 18व्या अध्यायात पुढे येणार आहे, 15व्या अध्यायात विषय खूप स्पष्ट रूपाने माऊली निवेदन करणार आहेत. परंतु या ठिकाणी मनुष्य जीवनात समाधान पाहिजे असेल तर त्याला हे जगत हे स्वप्नासारखं वाटलं पाहिजे. स्वप्नातली सुख आणि दुःख ही जशी आपल्याला जागृत झाल्यानंतर त्याच्याविषयी स्वप्नातल्या स्वामी महाराज सांगायचे, स्वप्नात कोणाचे वडील मरण पावले म्हणून तो त्या ठिकाणी दशक्रियेला प्रवृत्त होत नाही किंवा कोणाला मुलगा झाला म्हणून तो पेढे वाटत नाही. तसं ह्या जगतातलं कौतुक, हे कौतुक याचं भौतिक वस्तूंचं कौतुक तर नाही, पण या ठिकाणी वेदांताचं, अध्यात्माचं सुद्धा कौतुक नाही आणि आपल्या भाग्याचं सुद्धा कौतुक नाही. कारण काय, आपला आत्मा जो ना तुका म्हणेस आहे, देव आहे तैसा आहे. आपल्याला जर वाटलं की आता अमृताची 7 वाकुडी लागो का अनुघडी, सुखाची या दिवस कोडी गणित जातो का, अहो हे अमृताची वर्षा चाललेली आहे, आता आम्हाला वाटतं की हा असाच चालू राहावा. याचा अर्थ अजून काळाचा तुमच्या ठिकाणी भ्रम आहे आणि तुमच्या ठिकाणी किती आनंद, दिवस रात्र न कळे, दिवस न कळे, 8 तास कसे गेले ते न कळे, असं जर वाटत असेल तरी सुद्धा काळाचा भ्रम आपल्या ठिकाणी आहे. या ठिकाणी देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. या ठिकाणी देश सुद्धा स्वप्नात आपल्याला काश्यादी देश येतोच आहे, स्वप्नातही आपल्याला वर्तमान काळ वाटतच असतो, भूतकाळ भविष्यकाळ. काळ नाही, देश नाही,
ठिकाणी परमात्म्याशिवाय दुसरी कोणती वस्तू नाही, त्या परमात्म्याला जाणणारी ती वृत्तीसुद्धा त्याच्या ठिकाणी कल्पित आहे आणि केवळ एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, अशा प्रकारची जी एक वस्तू आहे की जी वस्तूविषयी विचार करता येत नाही, ती जाणीवेच्या कक्षेत येत नाही, शब्दाने तिचं वर्णन करता येत नाही आणि तीच वस्तू तत्वमसी, ते तू आहेस, असं ज्ञानोबराय आपल्याला ओळीओळीत सांगतात. ज्ञानोबराय 700 श्लोकाविषयी सांगताना म्हणतात की 700 श्लोक अध्याय 18चे लेख देव बोलिले एक दुजे नाही. जरी 700 श्लोक असले तरी 700 श्लोक केवळ ह्याच तत्वाचं प्रतिपादन करतात की मी कोण आहे. मनुष्याला जीवनामध्ये सगळे शोध लागले आणि मी कोण आहे याचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये ज्याला रम्य समाधान म्हणतात, ज्याला शाश्वती शांती असं म्हणतात, परमा शांती असं म्हणतात, ती ज्याच्या ठिकाणी दुःखाचा आत्यंतिक अभाव झालेला आहे, अशा प्रकारची जी अनिर्वाच्य असणारी केवळ आनंद रूपता घनीभूत आनंद, त्याला या ठिकाणी किंवा ज्याला अभय असं म्हणतात की जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय राहिलेलं नाही. तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं, मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंबहुना ज्ञानेश्वरी ही मरणमारी विद्या आहे की या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आपलं मरणच मरून जातं. या ठिकाणी मरणाचं भय का जातं? मरणात स्वामी महाराज सांगायचे की मरणाची सिद्धी होत नाही, की मरण ज्या देहाला येतं तो स्वप्नातला देह जसा जागृत झालेला पुरुष आता तो कुठे गेला आणि आता त्याची खाण्याची, त्याला तर स्वप्नातल्या देहाला भूक लागली होती, आता त्याचं काय होणार याविषयी जागृत झाल्यानंतर चिंतन करत नाही. त्याप्रमाणे किंवा स्वप्नामध्ये आलेल्या इतर पदार्थाप्रमाणेही, जसं स्वप्नामध्ये कोणी एखाद्याला 100 रुपये उसने दिले तर जागृत झाल्यानंतर त्याच्याकडे मागायला जात नाही, त्याप्रमाणे शास्त्राचा सिद्धांत आहे की यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. गौडपादाचार्य की जे भगवत पूज्यपाद आचार्यांचे आजी गुरु की ज्यांच्या ग्रंथाला वेदांतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, तर ते सुद्धा या ठिकाणी असं लोक समजतात की गौडपाद कारिकेचं चिंतन झालं की या ठिकाणी मनुष्याला खरी वेदांताची दृष्टी येते, तो अजातवादात स्थिर होतो आणि त्याला खरी शांती प्राप्त होते असं म्हणतात. पण ज्ञानोबरायांच्या ह्या 9000 ओव्याचं जर आपण अवलोकन केलं तर गौडपादाचार्य सुद्धा त्यांना आलिंगन देतील, भगवत पूज्यपाद सुद्धा त्यांना आलिंगन देतील. अशा प्रकाराने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मायबोलीमध्ये हे सजवलेलं अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा, अशा प्रकारचं केवळ आत्मचिंतन आहे. 9000 ओव्यामधून अनेक वेळा तत्वमसी महावाक्याचा उपदेश साक्षात आलेला आहे. कधी कधी आपण जर त्या ठिकाणी परंपरेने विचार केला तर गर्भित अर्थ प्रत्येक ठिकाणी तू ब्रह्म आहेस, या ठिकाणी तुझ्या ठिकाणी सुख दुःख जन्म मरण या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं द्वंद्व हे तुझ्या ठिकाणी नाहीये, हेच ज्ञानोबराय आपल्याला वारंवार सांगतात. आपण जर ह्या ओव्यांचं सारखं चिंतन करत गेलं तर चिंतन आहे, भले याच्यामध्ये काही नसेल तरी इतका नाथ महाराजांसारख्या महापुरुषांनी, ज्ञानोबरायांनी ज्यांना ज्ञानेश्वरी प्रदान केली स्वतः बोलून, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा असं ज्यांचं वर्णन करतात, तेच स्वतः सांगतात, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेची, श्रवणे अर्थे पठने काय मोक्षची लाभे. याचं नुसतं श्रवण केलं तरी मोक्ष आहे, याचं पठन केलं तरी मोक्ष आहे. असं आहे की मंत्र हे 9000 ओव्या नाहीत, हे 9000 मंत्र आहेत. मंत्राची व्याख्या केली मननात त्रायते इति मंत्र. आपण आता जे श्रवण करतो किंवा त्याचा विचार करतो तर त्या विचाराच्या द्वारा लोक आता असं म्हणायला लागले की आम्ही आतापर्यंत पारायण करत होतो परंतु आम्हाला अर्थचिंतन होत नव्हतं, आता एक अर्थचिंतनाची काहीशी आम्हाला दृष्टी आली, परंतु त्यामुळे त्यांना आनंद वाटतो. परंतु याचा अर्थ आपण त्याचं मनन करतो, त्याचं चिंतन करतो, परंतु खरं तर असं आहे, नाथ महाराजांनी माऊलीने स्वतः लिहिलं का श्रवण करा किंवा पठन करा. नुसतं एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीती यया, एक ते श्रवणमिषे छाया सेविती ययाची, ते निजबोधे उराउरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आथी. असं सांगतात माऊली की एक प्रदक्षिणा जपाचे, नुसते पारायणाच्या पाठीमागं पारायण करत राहायचे, परंतु अनन्य होऊन ज्ञानोबराय तुम्ही आम्हाला याचा अर्थ कळून द्या. स्वामी महाराजांनी 1000 पारायण केली. ते म्हणजे मी कोणाला मानतच नव्हतं, ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द प्रमाण, परंतु ते म्हणे जे पाहावं, जे महापुरुषांच्या सहवासात आलो त्या सगळ्यांनी माझी उपेक्षाच केली, कारण मी माझा स्वभाव सोडला नाही. ते स्वातंत्र्य सैनिक होते
आणि इरसाल स्वभावाचे होते. म्हणून ते म्हणे काही ना काही माझ्या ठिकाणी त्रुटीच दाखवत गेले आणि माझ्या मनात असं वाटायचं की आपल्या ठिकाणी वैराग्याची त्रुटी आहे. आणि खरं तर ते मूर्तिमंत वैराग्य होतं, परंतु मला वाटायचं की इथं ज्ञानेश्वरीत वाचतं हे जे वैराग्य आहे तर वैराग्य दवडिता पाठी लागे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वैराग्य नको म्हटलं तरी येतं आणि मला मात्र प्राप्त होत नाही. परंतु त्यांनी ज्ञानेश्वरीची सेवा सोडली नाही आणि 1000 पारायण झाल्यानंतर आजान वृक्षाखाली बसले असताना त्या ठिकाणी त्यांना जेव्हा ही ओवी आली, 13वा अध्याय आपला कालच होऊन गेला, जगे अवज्ञाची करावी संबंधी सोय न धरावी. आपल्या सगळ्या जगाने आपली अवज्ञा करावी, जे नातेवाईक आहे त्यांनी आपलं त्याला म्हणू नये, अशा प्रकारची स्थिती मला कधी येईल. काही आईचे भाग्य लाहता होईना अशी मला कधी स्थिती प्राप्त होईल. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या आणि त्यांनी ज्ञानोबारायांना घट्ट मिठी मारली. त्यांनी सांगितलं की मी पारायण करत होतो तेव्हा नैवेद्य चालू होता, नैवेद्य झाल्याबरोबर मी माझ्या अश्रूच्या धारा समाधीवर वाहिल्या आणि तसंच आजनवृक्षाखाली निघून ते काशीला निघून गेले. आणि त्यावेळेला संन्यास झाला. तर त्यांनी सांगायचे की मला श्रवण अगोदरही झालं होतं, श्रवण मी नंतरही केलं, परंतु मला जे काही ही जी स्थिती मला प्राप्त झाली, ज्याला सर्व कर्म संन्यास असं म्हणतात, तर ही स्थिती प्राप्त व्हायला केवळ ज्ञानोबारायांनी एक प्रदक्षिणा जपाची या मी बाहेरून प्रदक्षिणा करत होतो. अर्थाच्या गाभाऱ्यात मी प्रवेश केला नव्हता, पण माऊली आहे त्या आईला जसं आपलं केलेलं चांगलं पक्वान्न आपल्याला मुलाला दिल्याशिवाय गोड वाटत नाही, त्याप्रमाणे माऊलींनी मला केवळ या जपाच्या प्रदक्षिणा करताना पारायण सेवा करता करता मला माऊलींनी ह्या स्थितीवर आणलं असं म्हणायचे. आणि इतकी त्यांच्या अंगभूत झाली की जेव्हा त्यांना अटॅक आला तर त्यावेळेला त्यांनी आमचे ते कालिदास महाराज होते, तर त्यांना बोलावलं आणि आम्ही तिथं गेलो. तर स्वामी जसा एखादा मासा तडफडतो तसं एका कुशीच्या दुसऱ्या कुशीवर कधी मानेवर उलटे होत होते. परंतु त्यावेळेला त्यांना आम्ही म्हटलं स्वामी आता तुम्ही बोलू नका, ब्लड प्रेशर वाढलेलं होतं, नाडी अनियमित होती, छातीमध्ये खूप त्यांच्या वेदना असह्य वेदना होत्या. तर ते म्हणे एक असं करा, अरे मला बोलू नका म्हणता पण इथे भिंतीवर ओव्या लिहा. आणि त्यावेळेला कालच आपल्याला सांडोनी बाबांनी काल सांडोनी अंगीची खोळी सरपरिगाला पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. ते म्हणणे की मरताना मला एक अनुभव येतोय की या ठिकाणी माझा एक पाऊल स्वर्गात आहे, एक पाऊल पृथ्वीवर आहे. अशा वेळेला सुद्धा हे शरीर म्हणजे एक सापाने टाकलेली कात आहे आणि ती कात टाकताना मला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. इतकंच नाही तर असं वाटतं की जशी एखादी स्त्री माहेर जायला निघते सासरून, तिला जसा आनंद होतो त्याप्रमाणे मी आतापर्यंत आनंदाचा भोग घेत होतो, परंतु या ठिकाणी आनंद रूपता जी आहे त्या आनंद स्वरूप सागरामध्ये आता मी निमग्न होणार आहे. तेव्हा ह्या ओव्या लिहा. आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा म्हणत होतो की बोलू नका. मूर्खांनो, मी आता पुढच्या क्षणात असेल की नाही, मी आयुष्यभर केलेल्या माझ्या परमार्थाचा अनुभव तुम्हाला सांगतो आणि तुम्ही म्हणता की बोलू नका, नाही बोलायचं तर मरा, असं ते म्हटले. याच्यामध्ये म्हणजे आणि हे सर्व जर वैभव असेल जीवनातलं तर केवळ ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचं त्यांचं ऐश्वर्य होतं. म्हणून आणि ते ऐश्वर्य आपल्याला काहीसं त्या जवळ जाता येईल याच्यासाठी हे ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे. या ठिकाणी आपलं चिंतन चाललं होतं की आपल्याला जीवनामध्ये अशी एक स्थिती करायची की ज्या स्थिती आपली स्वरूप स्थिती सिद्धच आहे, पण आपल्याला काय त्याच्याविषयीचा अजून आपल्याला ज्ञान नाही. जसं त्यांनी लिहिलं की एखाद्याच्या परवरामध्ये लोह्या रुतलिया आहाती ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी परी वरी बैसोनी उपवास करी का दरिद्री जे. एखाद्या मनुष्य दारिद्र्यात जगत असतो, परंतु त्याच्या परवरामध्ये मोहरा पुरलेल्या असतात, परंतु त्याचं ज्ञान नसतं. तसं इथं ज्ञानेविन नाशिले जे काय बुद्धिभेदाशी आले. आपण स्वतः ब्रह्मरूप आहोत, आनंद कंद आपण आहोत, ज्याला मी असं आपण म्हणतो ना, हे माझं जे स्वरूप आहे ते माझं स्वरूप हे नित्य आहे, म्हणजे ते अमर आहे. तुकाराम महाराज म्हणतात अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही ह्या देहाला मी किंवा देहाला माझं म्हणू नका, मग खाली जे राहतं त्याला पहा. याचा अर्थ ते जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये आनंदाचे डोहे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची फक्त आपण ह्या 3.5 हाताचा पंचमहाभूताचा नाचका कुचका देह आपण कीर्तनात प्रवचनातही सांगतो दररोज. हे आगी माझी पडे तरी भस्म होऊन एवढे झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा हा परिणाम कपिध्वजा कश्मळोगा असं आपण म्हणत असतो. परंतु त्या ठिकाणी हे दुसऱ्यांच्या देहात
देहा संबंधाने म्हणत असतो, आपल्या देहाला वगळून म्हणत असतो. स्वामी महाराज म्हणायचे, तुमचा देह एकदा मिथ्या झाला नाहीतर सगळं बाकीचं सगळं मिथ्या, पण मी सोडून, असं जोपर्यंत म्हणाल तोपर्यंत ही अनुभूती येणार नाही. ज्ञानोबरायांनी आपल्याला जे जे काही आपल्याला कळतील ओव्या, जेवढाही अर्थ कळेल सगळाच अर्थ आपल्याला शास्त्रार्थ कळलाच पाहिजे असं काही नाही. कारण एकतरी ओवी अनुभवावी असं ज्या अर्थी संत नामदेवराय म्हणतात, त्या अर्थी आपल्याला जेवढं कळेल, जेवढं पटेल, जेवढं झेपेल, जेवढ्यात आपण रंगून जाऊ. स्वामी महाराज सांगायचे, ज्ञानेश्वरीचं श्रवण करायचं, श्रवण करून भागणार नाही, नुसतं ऐकायचं. तर त्याच्या ठिकाणी ती आपल्याला कळली पाहिजे, कळल्यावर भागणार नाही, ती आपल्याला पटली पाहिजे, पटून चालणार नाही. दात होट खाऊन का होईना, आता जो आपण आहे ना, मानापमानयो स्तुल्य मित्र, स्तुल्य मित्रारी पक्षयो, आपले मित्र आणि शत्रूमध्ये आपण समान राहिलं पाहिजे. मान आणि अपमानामध्ये आपल्या अंतकरणाची चळढळ होता कामा नये असं म्हणायचं नाही. ते दात होट खाऊन का होईना, कसं का होईना तुम्ही झेपलं पाहिजे. स्वामी महाराज म्हणायचे की मान अपमानाचा प्रसंग होतो, आता याचा गळा घोटू की काय असं वाटतं, तरी सुद्धा कसं का होईना शांतदांत राहायला शिकलं तर कधीतरी रंगण्याची पण शक्यता आहे. की त्या ठिकाणी मान कोणाचा, मान अपमान गोवे हे अवघे गुंडोनी ठेवावे. ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं जसं तत्वज्ञानाने संपन्न आहे तसंच ज्ञानेश्वरीमध्ये वारंवार भगवान वर्णन करतात की जे साम्य शेजा डोळा लागला तया. माऊली सांगतात की म्हणून तो दैव आगळा वाणीत असो वेळोवेळा साम्य शेजे डोळा लागला तया. ज्या पुरुषाला ही साम्य अवस्था स्वरूप स्थितीवर ज्याची बुद्धी आरूढ झाली त्या पुरुषाचं वर्णन भगवान म्हणतात वेळोवेळा वाणीत असो. मला फार फार वारंवार भगवान स्वतः तोंड भरून त्याचं वर्णन करतात. म्हणून ते सांगतात तो दैवागळा आहे, तो फार भाग्यवान पुरुष आहे. तेव्हा अशा प्रकारे आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये अध्यात्म जगत असताना ही जी लक्षणं जरी आपल्या अंगात आली आणि ती प्रयत्नपूर्वक जरी आली, जर प्रयत्नपूर्वक जरी आता आली तर ते नंतर काही काळाने स्वाभाविक होत असतात. साधकस्य साधनानी सिद्धस्य लक्षणाने. सिद्ध पुरुषाला सहज आहे. तुकाराम महाराजांच्या अंगावर ज्या वेळेला कडक पाणी ओतलं कासाराच्या स्त्रीनं, त्यावेळेला तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ना, काय पोळ जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा लवकरी. अशा प्रकारचं अगोदर आलेलं आहे, परंतु नंतर प्रसंग काही झाला. त्याच अंबाजीबाईंनी तुकाराम महाराजांना काठीनं बडवलं आणि तुकाराम महाराज तेलाची वाटी घेऊन गेले त्याचे पाय चोळण्यासाठी. कीर्तनात तो उपस्थित नाही तर घरी जाऊन त्याला बोलावून आणतात. ही सहजच गोष्ट आहे. सिद्ध पुरुषांच्या, महापुरुषांच्या जीवनाचा हा सहज प्रकारचा व्यवहार होत असतो. तुम्हाला आम्हाला मात्र प्रयत्नपूर्वक करावा लागतो. म्हणून साधकाची जी साधन आहे ती सिद्धाची काय असतात लक्षणं. तेव्हा आपल्याला जे आपण पाहतो, स्वामी महाराज सांगायचे नेहमी पाहायचं संसारामध्ये खाली पाहायचं आणि परमार्थामध्ये वर पाहायचं म्हणायचे. संसारामध्ये खाली का पाहायचं तर आपल्याला थोडं दुःख आहे. आपल्याला 3 मुलापैकी एक मुलगा मरण पावला, परंतु 2 आहेत, दुसऱ्याला मुलगाच झाला नाही, दुसऱ्याला एकच होता तो मरण पावला. असं खाली पाहायचं. मला खायला आहे, दुसऱ्या मनुष्याला इथं पंक्तीमध्ये सुद्धा नंबर 5 मिळत नाही, त्याच्यापेक्षा मी बरा आहे. असं संसारामध्ये खाली पाहायचं आणि परमार्थामध्ये आपल्या एकापेक्षा एक असे जे उच्च कोटीचे जे महात्म्य आहे की ज्या ठिकाणी ज्यांना वृत्ती ही निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे निर्विकल्प समाधी मग्न, अशा प्रकारच्या अवस्थेत उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे, अशा प्रकारची जी स्थिती आहे ती परमार्थाचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपली उत्तरोत्तर प्रगती या ठिकाणी आपला आध्यात्मिक उत्कर्ष होत राहतो. म्हणून ज्ञानेश्वरीचा काही लोक म्हणतात की पर्यावरणाचं ज्ञानेश्वरीमध्ये आहे, अर्थशास्त्र ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आमचे दादा सांगणार आहेत, आता एक दिवस वेळ लागला, ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान किती आले. दादाने इतकं चिंतन केलेलं आहे. आता आपण त्या एक दिवस ऐका की त्याच्यामध्ये विज्ञान, ज्याला आपण डार्विनचा सिद्धांत म्हणतो, उत्क्रांतीवादाचं खंडन कसं झालेलं आहे, किंवा आईन्स्टाईनचा सिद्धांत E=mc², अशा इतके सिद्धांत आहे की ज्या ठिकाणी ते सिद्धांत पुरुष ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलेले आहेत, किंवा त्या सिद्धांताचं खंडनही ज्ञानेश्वर महाराजांनी नंतर झालेल्या सिद्धांताचं आणि आधी असणाऱ्या ज्या अवैदिक सिद्धांताचं, किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्याला जी दृष्टी आहे, त्याला क्रांतदर्शी असं म्हणतात, देश कालाचं उल्लंघन केलेली वस्तुनिष्ठ दृष्टी ज्ञानोबरायांनी संपूर्ण जगातलं कोणतंही वाङ्मय असेल तर त्या वाङ्मयाला अधिष्ठान होईल, आश्रय होईल, अशा प्रकारचं हे ज्ञानेश्वरी ग्रंथ अत्यंत अपूर्व आहे. परंतु आपल्याला खरं याच्यामध्ये पाहायचं, सगळी शास्त्र शोधली
आणि सगळ्या शास्त्रात ज्ञानेश्वरी ग्रंथ महान आहे, महान म्हणून चालणार नाही. ज्ञानेश्वरीनं मला काय दिलं, मला कुठं नेऊन ठेवलं, याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. मला कमीत कमी दुसऱ्याचा द्वेष कमी झाला, मला दुसऱ्याविषयी मैत्री वाटायला लागली, अंतकरणात काम क्रोधादी विकार, त्या विकारांचा निराश होत चालला. या ठिकाणी मला दिवसेंदिवस जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सार्थक केला. ज्ञानोबारायांनी आपला प्रत्येक दिवस 22 वर्षाचा इतका सार्थक केला की त्या ठिकाणी त्या काळाच्या माथ्यावर पाय दिलेला आहे. ध्रुव बाळांपेक्षाही ज्ञानोबारायांची संजीवन समाधी अपूर्व आहे. या ठिकाणी अशा प्रकारचं जे काही दिव्य अलौकिक जीवनचरित्र आहे, तर त्याच प्रकाराने मला सुद्धा ज्ञानोबारायांच्या अंकावर त्यांच्या असणारा जो कृपा कटाक्ष आहे, त्याच्याकडे पाहत पाहत त्यांच्या ज्या कृपादृष्टी आहे, त्या कृपादृष्टीच्या द्वारा हृदयातून माझा मोहांधकार पूर्णपणे जाईल. आणि अर्जुन ज्या पद्धतीनं म्हणतो, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत, मी कधीतरी मरणाच्या अव्यवहित एक क्षणभर का होईना ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थ माऊलीकडे पाहत पाहत असं म्हणेल, माऊली खरोखर तुम्ही करुणा करा आहात. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी वास्तविक कळाकुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. मी जी जी इच्छा केली ते तुम्ही पुरवली. आणि खरं तर मला माऊलीकडे असं सुद्धा मागू नये, माऊलीकडे मोक्ष सुद्धा मागू नये, माऊलीकडे काहीच मागू नये. माऊलीला फक्त स्वामी महाराज सांगायचे, अरे तुम्हाला माऊलीकडे काय मागावं हे कळणार आहे का? तुम्ही फक्त माऊलीला एवढं म्हणत जा की जेणेकरून माझं आत्यंतिक कल्याण होईल ते करा. ते काय होईल तुम्ही असं म्हणू नका की मला या ठिकाणी आमका प्रतिबंध दूर करा. तो प्रतिबंध दूर केला तर दुसरे अनेक प्रतिबंध आहे. तो प्रतिबंध आहे का तो तुमच्या कल्याणाला कारण होणार आहे हे तुम्हाला कळणार नाही. काय होईल ते हो, या शेवटी लाभ आणि त्रुटी देव जाणे. लाभ हो नाही तर त्रुटी हो, मला तुझ्या चरणाजवळ ने, मला तुझ्या चरणाची सेवा घडू दे किंवा मला तुझ्या चरणाशी एकरूप करून टाक. जर आपल्या ठिकाणी फारच धम्मक असेल, मोक्ष सुखा हानुलाता, तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. मी जन्मजन्मी ह्या अलंकापूरच्या मातीत मला तू जन्म दे आणि तुझ्या समाधीस्थानाजवळ मला ठेव, किंवा तू ज्या वास्तव स्वरूपामध्ये जे तुझं वास्तव त्रिकाला बाधित अशा प्रकारचं सच्चिदानंद घन आद्वय नित्य निरामय अशा प्रकारचं अवाच्य असणारी जी स्वरूप स्थिती आहे, आता मला किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, ह्या जन्मामध्ये किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हा जन्ममरण जरी या ठिकाणी कल्पित असलं, हा संसार जरी त्या ठिकाणी अध्यस्त असला, तरी सुद्धा आपल्या अंतकरणात थोडी का होईना जोपर्यंत असं वाटतं की खरोखर या माझ्या जीवनामध्ये हे जन्ममरण परंपरा खंडित झाली पाहिजे. आणि तुकाराम महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. अवतारी कुटीतले पुरुष आहेत, अधिकारी कुटीतले पुरुष जगत कल्याणासाठी अवतरण झालेले आहेत, ते युक्त योगी आहेत. मी मात्र या ठिकाणी युक्त योगी नाही. मी कुठल्याही प्रकारचं वरून प्रमाणपत्र घेऊन आलेलो नाही. मी रडत खडत अडखळत पडत या ठिकाणी परमार्थ करीत आहे. तेव्हा या परमार्थ करीत असताना मला मात्र आता ज्ञानोबारायांनी जे ह्या सगळ्या वाङ्मयामध्ये सांगितलं, येण्याची शरीरे शेरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरा पडे. या ठिकाणी आतापर्यंत मी फार सहन केलं, परंतु आता मला ह्या जन्ममृत्यू हे शरीर नावाचं अधिष्ठान जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख कधीही त्रिविध दुःखाची निवृत्ती होणं शक्य नाही, परमानंदाची प्राप्ती होणं शक्य नाही. या ठिकाणी माझ्या आत्मस्वरूपाचं अज्ञान जोपर्यंत मला आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्या आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती होणार नाही, तोपर्यंत ही जन्ममरण परंपरा खंडित होणार नाही. माऊली तुमच्याकडे काहीच मागितलं नाही पाहिजे, परंतु मला मात्र असं वाटतं की एकदाचा हा मोक्ष मला होऊनच जावा आणि आता हा माझा शेवटचाच जन्म ठरावा, तर हेही माऊलीकडे मागायला हरकत नाही. नाहीतर जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी, हे दोनच मागणं मागावं. आणि तिसरं मागणं आता सांगितलं की या ठिकाणी मला कशात कल्याण आहे हे कळत नाही, तुला काय करायचं ते कर, अशा प्रकारे अनन्य शरणागत व्हावं. या ठिकाणी कोणतंच सकाम कर्म, कोणतीच सकाम उपासना किंवा आपल्याला झालेले ज्ञानाचं या ठिकाणी स्फुरण प्राकट्य किंवा त्याच्यापासून काही फलाभिलाषा कोणत्याही प्रकारची न ठेवता केवळ निरीच्छ भावनेने जे उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने. जेवढा जेवढा आपल्याला आयुष्याचा काळ प्राप्त झालेला आहे तो फक्त चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. या ठिकाणी आपला चिंतनात काळ जावा. या तुकाराम महाराजांच्या काय काय भूमिका आहेत की या तुकाराम महाराज म्हणतात, करावे चिंतन तेची बरवे न भेटून बरवा अंगी राहे भाव तंग तोची जाना देव. आम्हाला फक्त अष्टादशा ज्ञानेश्वरीचं चिंतन होत
होत राहावं, मोक्ष व्हायचा तेव्हा होणार. यांनी मोक्ष होणारच आहे. उलट आपल्याला सावध राहावं लागेल की देवा आता ह्या जन्मात नको, अजून बरेच जन्म असू दे. तू कदाचित, कारण ज्ञान झालं की मोक्ष मिळतच असतो. निश्चनापी मोक्षशे, इच्छा केली नाही तरी मोक्ष मिळतो. कारण ज्ञान हे काय आहे, प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे. ते वस्तुतंत्र आहे, कर्तृतंत्र नाही. कर्म उपासनेप्रमाणे हे जरी सगळं खरं असलं तरी देवा तू कसा आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. तू भक्त वत्सल आहे, तुझा अवघे होऊ येते, तुला सर्व काही करता येतं. तेव्हा एक मात्र लक्षात ठेव की तुझ्या ही जी काही माया आहे की अघटित घटना पटीयशी, त्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी जी काही सर्वज्ञता सर्व शक्तिमत्ता आहे त्याच्यात माझ्या एका यत्किंचित अल्प असणाऱ्या जीवासाठी एक स्थान मात्र लक्षात ठेव की मला जेव्हा दे पडेल यत्किंचित कुठली तरी वासना राहू दे, कुठली तरी म्हणजे कोणती हित वासना राहू दे की पुन्हा पुन्हा या ठिकाणी दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा असं असणारं तुझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं अवलोकन करीत. ते मला माहित आहे, तू म्हणशील की निर्गुण ब्रह्माचं ज्ञान झालं त्याने मोक्ष होतो, त्या सगुणामध्ये पुरुषार्थ नाही. पण मी तुझ्याच कृपेने संतांच्या द्वारा हे जाणलेलं आहे की सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठला, तू सगुणही नाही आणि निर्गुणही नाही, सगुण निर्गुण गुणाचे आहे की नाही. आणि आगुण हरिविन व्यर्थच आहे. ते आगुण असणारं तुझं गुणातीत आता ज्याचं वर्णन चाललेलं आहे असं ते तुझं स्वरूप आहे. त्या स्वरूपाशी मला एकीभूत करू नकोस. तर त्या ठिकाणी मला सुद्धा त्या ठिकाणी कायम तुझ्या भक्तीचा आस्वादन घेता यावं. आणि मला माहीत झाले, तुझ्याच कृपेने मला एक माहीत झाले, भक्तीसाठी किती द्वैत ठेवलं तर ते काही मला बाधक होत नाही. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. या ठिकाणी आपण अनेक समूह आला, इथं कोण वक्ता सांगतो, लोक विचारतात, आपण नाव नाही सांगत. आता त्या ह्याच्यावर लोक नाव देतात, आमच्या रवी महाराजांना त्याची आवड आहे म्हणून नाव देतात. आपण कोण वक्ता कधी सांगणार आहे आणि कोण बसला, काही लोक विचारतात आजच्या वक्त्यांचं नाव काय. ते लोक म्हणतात काय नाव, पाहतो कोण वक्त्याकडे. इथं वक्तू प्राधान्य नाहीच आहे, विषय प्राधान्य. माऊली काय सांगतात ते ऐकायचं, खाली ज्ञानेश्वरी अक्षर कोणत्या अक्षराचा अर्थ करतात एवढंच पाहायचं. या ठिकाणी विषयाचं प्राधान्य. माऊली बोलतात साक्षात, त्यांच्या शब्दाचा तोडका मोडका जो अर्थ आहे तो ऐकायचा आणि त्याद्वारा आपण काही चिंतनामध्ये ज्याचं गांभीर्य होईल त्याचं गांभीर्य, नाही तर आपातता शब्दाचा तरी परिचय होईल, कधीतरी अर्थाचा परिचय होईल, एक दिवस अर्थरूपता प्राप्त होईल. अशा प्रकाराने देवा तू असं लक्षात ठेव की आमच्यासाठी अशी एक जागा ठेव की आम्हाला हे माहीत आहे की काय अद्वैत बोध होण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी द्वैत मोहाय कल्पते, द्वैत हा द्वैतम मोहाय बोधात प्राग. ज्ञान होण्याच्या पूर्वी हे जे द्वैत आहे ते मोहाला कारण होतं असतं. परंतु जाते बोधे मनीषा, आता तुझ्या कृपेनं मला ज्ञान झाले, मी हा देह असूच शकत नाही. मी या ठिकाणी या पंचमहाभूताचं हे जे अन्नमय कोश ज्याला म्हणतात, मनोमय कोश ज्याला म्हणतात, आनंदमय कोश म्हणतात, प्राणमय कोश म्हणतात, हे कोणताही कोश मी असू शकत नाही. विज्ञानमय कोश हे कोश मी कधीच असू शकत नाही. त्यामुळे मला तुझ्याच कृपेनं ज्ञान झाले. जाते बोधे मनीषा, आणि एकदा मनीषीना मला एकदा ज्ञान झाल्यानंतर मग जर मला भक्त्यर्थ भक्तीसाठी जर एकच एका अंगी दोघे झालेशे निर्माण देवभक्तपण स्वामी सेवा असं जीवन मला कल्पच्या कल्प असलं तरी काय हरकत आहे. कारण कल्प माझ्या ठिकाणी कल्पित आहे हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळं मला त्याच्यापासून काही फरक पडणार नाही. अशा प्रकारचं जर ज्ञान असेल तर तो परमात्मा जो आहे तो परमात्मा अविनाश आनंद घन असणारा आणि त्याच्या स्वरूपात आपण समरथ झालं तोच परमात्मा जसा एको हम बहुश्याम प्रजा ये असं म्हणतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न या रूपाने आपल्याला हा आनंद घेता येईल. पण याच्या व्यतिरिक्त माणसाने काहीच मागू नये. स्वामी महाराज म्हणायचे की मागायचं झालं ज्ञान मागावं, मागायचं झालं तर भक्ती मागावं, ते निष्काम भक्ती मागावी आणि त्याच्या पलीकडे काहीच करू नये. आणि ज्ञान झाल्यानंतरही जर तुम्हाला मागायचं असेल तर ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा आपल्या जीवनात विकास व्हावा. याच्या पलीकडचं काही मागायचं असेल तर ते ज्ञानेश्वरीचं गिराईक नाही. त्यांनी नवनाथाची पारायण करावं, शिवलीला अमृताची गुरुचरित्राची पारायण करावं. या ठिकाणी हे जर पारायण करायचं असेल तर काल अभंग म्हटले ना, नारायण नारायण पारायण हे पारायण हीच करी. या ठिकाणी नरांचा अविनाश विश्रामस्थान असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपली वृत्ती ही निरंतर जसा तैल धारावत अशा प्रकारचा प्रवाह. आणि आता इथून पुढच्या आपल्या जीवनाचं नाव हेच आहे की ह्या जीवनामध्ये काय फक्त भगवंत चिंतन करणं याच्यासाठी भगवंताने आपल्याला हे आयुष्य दिलेलं आहे. आता ह्या आयुष्याचा मागत गेलं त्याचं काही नाही, पण राहिलेलं आयुष्य मरणाच्या अव्यवहित एक पूर्वक्षणापर्यंत
मी बेशुद्ध होईपर्यंत, मूर्छित होईपर्यंत, शरीर विकलांग होईपर्यंत जेवढे जेवढे हे इंद्रिय आहेत या सगळ्या इंद्रियांच्या, माझ्या इंद्रियांशी लागले भांडण. म्हणता ती कान रसना झाली. माझी कान म्हणायला लागले की अगोदर ज्ञानेश्वरीचे पारायणच करतो सारखं, रसनेलाच आनंद मिळतो. पारायणाचं नामस्मरणाचा आनंद किती आहे. रसनेवर रसो मातृकेव माये, माये रमणीये, माये रमणीये, हरिनामामृत रस पी जीवे. त्या कानाचं आपण आता आजनोक्षाचे पारायण करतोय. मला काही जणांनी विचारलं, आता आम्हाला ऐकावं पण वाटतं आणि पारायण करावं वाटतं. म्हणून तुम्हाला जसं वाटेल तसं करा. पण त्यांच्या कानाचं जीवेचं झालं भांडण सुरू. ते कान म्हणायला लागले तू आतापर्यंत तृप्त होती पारायणाने, मलाही काही भाग पाहिजेत की नाही. मग ते इथे येऊन बसले. तर अशा प्रकाराने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक इंद्रियांचं भांडण लागलं पाहिजे. आणि खरं भांडण झालं का प्रत्येक तृप्त होतं प्रत्येक. आणि ज्याला एकदा तृप्ती झाली का सगळे एकमेकात सुसंवादी होतात. सगळे म्हणतात हे तुका म्हणे एका देहाचे अवयव. आपण कान तरी कोणाचे, एकाच देहाचे. डोळे तरी कोणाचे. तसे सर्व जे आहेत ना, शरीर नाना आत्मा सगळ्यांचा काय एक आहे. आपल्या ते निबंधामध्ये लिहितो, वी आर फ्रेंड्स विथ टू बॉडीज बट वन हार्ट. आमच्या नानांनी मला एक निबंध लिहून दिला होता, ते मी अजून पाठ ठेवले. तेवढंच वाक्य येते मला. त्याच्यामध्ये ते लिहिलं की आपण दोघे मित्र, काय आपली शरीर दोन आहेत आणि मन काय आहे एकच आहे. ते तर मित्राच्या बाबतीत. आता इथं तसं काय सगळं तुल्य मित्र हरिपक्ष आहे. हो, आता शत्रू सुद्धा मित्र आहे, तर आपण मित्र नाहीत का. आपण सुद्धा सगळे काय आहेत मित्रच आहे. उलट सखे ती मत्वा प्रसभम यदुक्तम हे आपणच म्हणू शकतो. आपण एकमेकाला विरोध केला तरी शेवटी काय आहे, एकच धागा आहे. तो एकाच अवयव, एकाच देहाचे अवयव आहे. हे सर्व आत्मस्वरूपाची ही स्फुरण आहेत. आणि हे आपल्याला शिकवायचंय, हे आपल्याला शिकायचंय की जेणेकरून ह्या जगामध्ये धर्माचा, कोणता पंथाचा, संप्रदायाचा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. सर्वच्या सर्व आत्मरूप आहेत. त्या विवेकानंदांनी एक भाषणाची सुरुवात केली, काय माय ब्रदर्स अँड सिस्टर. भारतीय संस्कृतीमधला बंधू भगिनीनो हा शब्द ऐकला तर सगळे अमेरिका स्तब्ध करून टाकली. त्याच्या पुढे रामतीर्थ गेले, त्यांनी त्याच्या पुढचा शब्द वापरला. विवेकानंदांचा शब्द कमी पडला. रामतीर्थ म्हणतात माझ्या आत्मरूप बंधूंनो. असं बंधू भगिनींनो म्हटलं तर त्याच्यामध्ये लिंगभेद आहे. त्यांनी सांगितलं आत्मरूप बंधूंनो. बंधू आणि भगिनी मिळून बंधूच आहेत आणि ते सगळे माझे आत्मरूप आहेत. आणि हा संदेश ज्ञानेश्वरी सारखा देत आहे. ज्ञानेश्वरीच्या वाचकाच्या अंतकरणात जेव्हा काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर ह्या भावना येतात तेव्हा त्याच्या अंतकरणासारखी लज्जा वाटते. मी चिंतन काय करतो आणि माझं चिंतनाचा प्रभाव काय चाललेला आहे, तो विरुद्ध दिशेने चाललेला आहे. या ठिकाणी फुटलेल्या घटामध्ये तर मी पाणी भरीत नाही ना, वरून पाणी टाकतो. पारायण नारायण नारायण पारायण हे करी आणि अनुभव मात्र शून्य आहे. कारण माझ्या घागरीला कुठं भोग तर पडलेलं नाही ना, छिद्र तर पडलेलं नाही ना. अशी अंतर्मुख करणारी ही ज्ञानेश्वरी, भगवती ज्ञानेश्वरी हे एक अपूर्व दान आपल्याकडे दिलेले. कालच कोणी सांगितलं, कैलास महाराजांनी कोणी, की मराठी भाषेची भरपूर सेवा झाली पाहिजे. आपण मुलांना जे सारखे इंग्लिश मिडियमला चांगल्या लोकांचं धाडस नाही की आपल्या मुलांना मराठी माध्यमामध्ये शिक्षण द्यावं. चांगल्या लोकांचं नाही, महाराज लोकांचं सुद्धा नाही. जे मराठीचे जे चांगले मराठीचे लेखक आहे की ज्यांनी भाषण, मी तर चौकशी केली, खरोखर सांगतो की ज्यांनी ते भाषण केलं होतं काल साहित्य संमेलनात की मराठी भाषेत ज्ञानेश्वरी ही प्रदर्शनासारखी होईल, मराठी भाषेत शिकवलं नाही तर. मला नाव विचारलं तर अंतरंग माणसाला सांगेल. तर त्यांनी असं केलं की मला त्यांनी सांगितलं त्यांचाच मुलगा इंग्लिश मीडियममध्ये शिकतोय आणि त्यांना काय अधिकार आहे. आणि हे वारकरी आपले तोडके मोडके बोलणारे हे या भाषेचं संरक्षण करणारे. आणि ही कधीच, ही ज्ञानेश्वरी जी आहे ही कधीच प्रदर्शनीय वस्तू होऊ शकत नाही. जगात जोपर्यंत दुःख आहे, मानवी जीवनात दुःख आहे, तो कोणत्याही संप्रदायाचा, कोणत्याही देशात राहणारा असला आणि जोपर्यंत त्याच्या जीवनात सुखाची अभिलाषा आहे तोपर्यंत त्याची पूर्तता करणारी ते हे माय ज्ञानेश्वरी. असं प्रकाराने आपल्याला हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे की मराठी भाषेतल्या, मी तर असं म्हणेल की मराठी भाषेतल्या शिव्या सुद्धा जतन केल्या पाहिजेत. कशासाठी की ते शब्दसंग्रह आहे. तुकाराम महाराजांनी किती शिव्या दिल्यात गाथेमध्ये, म्हणून आपल्याला त्या शिव्यांच्यामुळे आपल्याला कळलं. बरं, त्या शिव्याने आपल्याला जागृती दिली. जर कोण आपले गुरुवर्य जयराम महाराज त्यांना एकदा म्हटले, बाबा तुम्ही शिव्या कशाला देता म्हणले. ते म्हणले शिव्या दिल्याशिवाय कीर्तनात फोर्स येत नाही.
असं त्यांचं. मला काय होतं काय माहिती, सहजच बोलले आणि अत्यंत जवळच्या माणसांनी भामचंद्र डोंगरावरून एक त्यांचा साधक आला होता. मी संध्याकाळी त्या इंद्रायणीवर जात असायचं, मग त्यांच्या दर्शनाला जायचं. तर ते बाबा तुम्ही ते शिव्या नका दे जाऊ, उगीच वादाचा विषय होतो. ते म्हणले अरे शिव्या दिल्याशिवाय फोर्सच येत नाही, कारण त्यांच्या अंतकरणात तळमळ होती की अशा शिव्या दिल्याशिवाय लोक बंकट स्वामींच्या परंपरेत सांगतात, बंकट स्वामी शिव्या देत होते लोकांना, अरे झोपता कसे असं म्हटलं लोक सावध व्हायचे. अशा प्रकारे ह्या शिव्यांचं सुद्धा आपण जतन केलं पाहिजे. तर ही ब्रह्मज्ञान आणि गोमटी असणारी जी माता, ती माईबोली, माऊलीने किती अभिमान ह्या मराठीचा धारण केला. आज रशियामध्ये जे त्यांची छकलं झाली, ते विद्वानांचा विचार झाला की नेमकं ह्याच ठिकाणी आपल्या देशाचं संरक्षण का होऊ शकलं नाही, आपल्या देशाची अशा प्रकारची स्थिती का झाली. आजही आपण जा रशियामध्ये मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानेश्वरीसाठी स्वतंत्र मराठी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे आणि कोणाही मराठी माणसाचा इतका आदर करून त्यांचा तो शब्दकोश तयार करायचं चालले की ही ज्ञानेश्वरी जी आहे तर हीच आपल्या देशाला वाचू शकते. पण आपली स्थिती मात्र अशी आहे की लोह परिसाशी रुसले सोने पणाशी मुकले. कोणत्याही क्षेत्रातला मनुष्य असू द्या, धार्मिक क्षेत्रातला असू द्या, राजकीय क्षेत्राचा असू द्या, शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य, स्थापत्य, अध्यात्म, धर्म, कोणताही, त्या प्रत्येकाला ज्ञानेश्वरीची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या आवश्यक असणाऱ्या पूर्तता तर होतातच होतात, पण त्याच्या पलीकडे ज्ञानेश्वर महाराज त्याच्याहून व्यापक विश्व काय आहे हे त्याला दाखवतात. अध्यात्म विश्वामध्ये त्याचा प्रवेश करून देतात. म्हणून आपल्या जीवनाचा जीवन ग्रंथ, ग्रंथोपजीवीये असं जे म्हटलंय, तर जोपर्यंत आपण हे ग्रंथ हे आपलं उपजीवीये असं म्हणलंय, जवळून जीवन झालं पाहिजे की जे ज्या शब्दाचा आपल्याला परिचय होईल, जो शब्द ज्ञानेश्वर महाराजांना आसुरी संपत्तीचा परिचय होऊन आसुरी संपत्तीचा त्याग होण्यासाठी ती आहे, दैवी संपत्तीचा परिचय होऊन दैवी संपत्ती ग्रहण करण्यासाठी आपल्याला सांगितलेले आहे, अशा प्रकारचं झालं पाहिजे. आज बघा, आपण जर उत्तरेत गेलं, तुम्ही कोण वारकरी, आम्ही आपल्या सुभाष महाराजांना माहीत आहे, आम्ही जेव्हा पहिल्यांदा 10-15 वर्षापूर्वी गेलो तर त्यावेळेला ज्ञानेश्वरी, तुम्ही कोण वारकरी, तर वारकरी साधारण ओळखतात लोक आपल्याला, गंध वगैरे, तुम्ही वैष्णव संप्रदायाचे असं समजतात. आणि नंतर काय ते म्हणतात, आम्ही सांगतो आपल्याला अभिमान वाटतो आळंदी, तर आळंदी कहाँ है, पुणे के नज़दीक है, और वो क्या है विशेषता वहाँ, तर संत ज्ञानेश्वर महाराज की समाधी. हां, नाम तर सुना है, आम्ही नाव तर ऐकलेलं आहे म्हणतात. एवढाच ज्ञानेश्वर महाराजांचा भारतात परिचय आहे. म्हणजे आपल्याला इथं जरी वाटत असेल तर याचं कारण हे आपणच आहे की आपण श्रीमंत मातेची दरिद्र मुलं, श्रीमंत बापाची, की आपण महाराष्ट्रात सुद्धा सगळा हा संप्रदाय घरोघर पोचवू शकलो नाही मराठी मायबोलीतून सुद्धा, तर आपण इतर भाषांच्यामध्ये काय नेणार याच्यामध्ये. आता ही चांगली गोष्ट आहे, ह्या सहज हे आपलं विश्वजित महाराज यांनी कुठून शक्कल काढली आणि ते इंटरनेटवर दिलं, ते काय कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. तर त्याच्यामुळं निदान आता ज्ञानेश्वरी हे नाव जगातल्या बऱ्याचशा देशांना माहीत तरी झालं याच्यामध्ये. आता बाकीचे जे काही कोणी तरुण लोक आहेत ज्यांना उत्साही आहे, ते आणखी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञानच ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या हृदयामध्ये त्यांचं हृदय सम्राट होणार आहे. तेव्हा अशा प्रकारचं हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ पहिल्यांदा आपण आपला जीवन ग्रंथ केला पाहिजे. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय व्हावीजी. या ग्रंथाचं दृष्ट आणि अदृष्ट फल, ऐहिक आणि पारलौकिक फल देण्याचं याचं सामर्थ्य. आताच सांगितलं होतं अगोदर आपण, हे मंत्ररूप आहे. मंत्राचे 2 अर्थ केलेत. आता जे आपण चिंतन करतो, मननात त्रायते, याचं चिंतन केलं तर आपलं रक्षण होतं. याला म्हणतात मनन, याला म्हणतात मननाने त्याचं होणारं रक्षण होतं, म्हणून त्याला मंत्र म्हणतात. दुसरं मीमांसक म्हणतात मननात नाही, केवळ उच्चारण मात्रेनं फलप्रदंभ होती. केवळ उच्चारण केलं ना एक प्रदक्षिणा जपाच्या तरी तुम्हाला ते फल प्राप्त होतं, त्याला म्हणतात मंत्र. तशा प्रकारचं हे ज्ञानेश्वरीचं मंत्ररूप साहित्य. इथं दृष्ट अदृष्ट फल होईल आणि मनुष्य दृष्टापासून उदासीन होऊन दृष्टा अदृष्टाच्या पलीकडे असणारे जे आपलं आत्मतत्व, त्या आत्मतत्वाचंही त्याला निस्संदेह अशा प्रकारचं ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान होईल आणि तो या ठिकाणी जीवनमुक्त होईल, देहपातानंतर विदेह कैवल्याला प्राप्त होईल. एवढं सर्व भांडवल ह्या ओव्यांमध्ये साठवलेलं आहे. त्या दृष्टीनं हा एक आपला केलेला अपुरा प्रयत्न आहे की या ठिकाणी कमीत कमी आपल्याला त्या शब्दांचा परिचय तरी व्हावा. जशी पारायण ठीक आहे, काही लोक म्हणतात ज्ञानेश्वरीचा अष्टादश, मला बरेच लोक ही पद्धती मान्यच नाही म्हणतात आम्हाला. तुम्ही असं ठेवा ना, आता येणार आहे याच्यामध्ये ते म्हणतात तुम्ही हे करा, ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम अमृतस्य मांच अवयविचारेण भक्ती योगेन, असे काहीतरी विषय ठेवा. आणि महाराष्ट्रात
महाराष्ट्रातल्या सगळ्या पंडितांना बोलवा आणि मग त्याच्यावर तुम्ही काहीतरी खल करा म्हणण्यापेक्षा मंथन करा म्हणायचं. तिथं खरं त्यांना खलच करायचा असतो, मंथन करायचंच नसतं. तर इथं आपलं गरिबी हटाव, इथं काय कोणाच्या विद्वत्तेची परीक्षा नाही, जे बसेल इथं वक्त्याचं काही नाही. इथं काल कोणतरी म्हटलं की आम्हाला काही कार्यक्रम करायचा इथं. जर आता हा कार्यक्रम आपला संध्याकाळी सोडला आणि जेवणानंतर सगळ्यांना या असं जर म्हटलं तर 10 माणसं सुद्धा येणार नाही. आणि इथं कोणी दगड जरी आता बसवला इथं तर कोणी पण कोणी जागा सोडणार नाही. याचं कारणच आहे हा सगळा ज्ञानोबा यांचा प्रभाव आहे. आपलं चिंतन हे चाललं होतं की अशा प्रकारे कमीत कमी आपल्याला अर्थाचा ते म्हणजे ज्ञानेश्वरीचं चिंतन का 4-5 वर्षे लागतात आणि तुम्ही एका महिन्यातच कसं काय घेता. स्वामी महाराज सांगायचे की अरे तुम्ही भागवत सांगतात, भागवतात मंत्र किती आहे कृष्ण महाराज, भागवतात 18,000 मंत्र आहे आणि 7 दिवसात सांगता की नाही. मग ज्ञानेश्वरीच्या तर 9,000च ओळी आहेत आणि पुन्हा आमच्या भाषेतले आहे, मग ते 1 महिन्यात व्हायला काय हरकत आहे की नाही. पण ज्ञानेश्वरीचं आम्ही असंच धावतं पळतं घेतो, त्या आपलं भागवतामध्ये आम्ही असंच धावतं पळतं घेतो आहे की नाही. करायला काय हरकत आहे त्याच्यामध्ये परिचय. पण भागवताचा मग ज्या लोकांचं पांगता अध्ययन होत नाही त्यांना एवढा उपयोग होत नाही. याचंही जेवढं जास्त पुढे गमन आता ऐकलं सोडून दिलं, पुन्हा पुढच्या वर्षी अष्टादशा कधी येईल आणि 10 वर्षांनी आला आता पुन्हा 10 वर्षांनी म्हणून एकदा ज्ञानेश्वरीचा व्हायला पाहिजे असं जर म्हणलं तर त्याचंही विशेष पैलू होणार नाही. आता ते आपण ऐकावी म्हण कथा तैशी धरोणे राहे चित्ता, अशा प्रकाराने जर आपण चिंतन केलं तर ज्ञानेश्वरी आपला जीवन ग्रंथ होऊ शकतो. ज्ञानेश्वरीचा प्रचार का होत नाही याचा आपण प्रत्येकाने आपलं स्वतःचं अध्ययन कमी पडतं, आपलं श्रवण कमी पडतं, मनन कमी पडतं, निधिध्यासन कमी पडतं आणि सर्वात जास्त जर त्याचं मुख्य कारण असेल तर हा ग्रंथ हे आपण आपल्या जीविकेचं साधन करतो की हे ग्रंथ जे पडिली हे रूढी जगा परिचार. आता इतकं त्याचं स्वरूप थोडंसं ज्याला आपण म्हणतो की त्याचं रूप जे आहे ते थोडं बिभत्स स्वरूपाचं झालेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ज्ञानेश्वरी गाथा सांगावी, कीर्तन करावी, प्रवचनं करावी आणि त्याच्याद्वारा आपल्या उपजीविकेचं साधन होतं. आपलं काम काय आहे, आपलं काम आहे की देह आम्ही केला भोगाचे सांभाळी राहिलो निराळी माना. या ठिकाणी मान नाही, अपमान नाही आणि ह्या देहाच्या भोगाची ती सामग्री नाही. लोकांचं कल्याणाचं जे साधन सांगितलेलं आहे ते सांगावं, कमीत कमी आपण आयाचित वृत्तीनं तरी जगावं याच्यामध्ये की कोणाला काही न मागता या ठिकाणी जसं प्रारब्ध प्राप्त होईल. परंतु माझं कार्य काय आहे, मला जे आपण समर्थ सांगतात जे जे आपणाशी ठावे ते ते इतरा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आपल्याला ज्ञानेश्वरीचं जे तोडकं मोडकं येतं त्याचा मी तर काल एक महाराज आपले गृहस्थाश्रमी झाले ते म्हणजे गावाकडे कोणी राहत नाही. म्हणलं तुमच्या पत्नीला सांगा, तुमच्या आईला सांगा, परंतु ही जी ब्रह्मविद्या आहे ही प्रवाहित राहील त्याच्यामुळे तुमची उपस्थिती राहू शकते. आपलं एकच आपण कीर्तन करतो 2 तास अभंगाचं चिंतन सांगतो, लोकही तिथं गोंगड्यात झटकून जातात. त्यापेक्षा असं एक अनुष्ठान असावं की ज्या अनुष्ठानामध्ये 8 दिवस जर तुम्हाला हा आनंद भोगला तर मनाचं एक या मनाचे एक निके जे देखील या गुढीच्या ठाया सोके म्हणून या अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. या ठिकाणी मनाचा स्वभाव आहे, जर तुम्हाला याची गोडी लागली तर मनुष्याला पुन्हा ती सोडावी वाटत नाही. म्हणून या अर्थचिंतनाच्या गाभाऱ्यात आपण जर काही काळ याच्यामध्ये राहिलो. आता लोक म्हणतात अर्थ एक महाराज आहेत ते काल आले होते याच्यामध्ये, ते म्हणे 5 माणसं सुद्धा उपस्थित राहणार नाही. 8-8 तास कुठं बैठक असते का याच्यामध्ये. आणि ज्ञानेश्वरी एवढ्या धावपळीत घ्यायची, कोण तिथं थांबणार. म्हणलं महाराज तुम्हीच या, तुम्हीच बसा. ते म्हणे मी सत्रच सांगतो आता, ते म्हणे मी याच्यात वाहून गेलो. त्याचं कारण असं आहे की हा जो प्रवाह हा ज्ञानेश्वर महाराजांचं स्फुरण आहे. हे काही कोणी मानवी स्फुरण नाही, तुमच्या आमच्या बुद्धीतलं स्फुरण नाही. या ठिकाणी हे भगवान परमात्म्याचं स्फुरण आहे. तर त्याच्या ठिकाणी आपल्याला असं आहे की अशा प्रकारची आपण सेवा केली पाहिजे. 2 तास कीर्तन करतो ना, एका गावालाच आपण 4 दिवस थांबायचं, 8 दिवस. या सप्ताहामध्ये मी तुम्हाला ज्ञानेश्वरीचा एक अध्याय सांगतो आणि मी फक्त अर्थ सांगेन. आता तिथं लोक गर्दी होणार नाही. आता बघा हे सगळ्या महाराष्ट्राचं केंद्र आहे की नाही, इथं किती लोक आहे. आपण म्हणायचं खूप लोक आहे, जागा मिळत नाही. हाल काही मोठा नाही, हाल काही 10,000 बाय 10,000चा नाही. याच्यामध्ये थोडीशी दाटी झाली म्हणजे याचा अर्थ संख्या फार झाली असं काही नाही. त्या ठिकाणी आपण जेव्हा त्या गावात करू तेव्हा ही संख्या फार झाली. याच्या ठिकाणी गर्दीची अपेक्षा नाही, दर्दीची अपेक्षा आहे. एक दर्जेदार असा जो समाज आहे की जो ज्ञानेश्वरीच्या अर्थासाठी भुकेलेला आहे. त्या गावात कदाचित 2च साधक असतील, परंतु त्यांना जर आपण सांगितलं तर जसे लोक श्रावण महिन्यामध्ये हरिविजय पांडव प्रताप असतात तशी ज्ञानेश्वरी झाली पाहिजे. लोकांना उगीच वाटतं अवघड आहे. आता खरं सांगा आपलं चाललंय, फक्त आपला शब्दसंग्रह कमी पडतो. त्यासाठी आता आम्ही हे ज्ञानेश्वरीमध्ये काही लोक म्हणतात की तुमची ज्ञानेश्वरी, आमचं काहीच नाही. ह्या महापुरुषांनी त्यांचा मुद्रणदोष सुद्धा आम्ही तसाच ठेवलाय, पण मुद्रणदोष का होईना कुठेतरी असला पाहिजे. याच्यामध्ये मनाचा एकच शब्द नाही. आम्ही कोणतंच वाङ्मय स्वबुद्धीनं त्या ठिकाणी लिहिलेलं नाही, फक्त महापुरुषाचा अनुवाद करायचा एवढंच ठरलेलं आहे. त्यामुळं
अनेकांचे पाठभेद पण दिलेले, सगळेच अर्थ परिपूर्ण असतील असं पण त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये काही त्रुटी पण असू शकतात, काही मुद्रण दोष पण असू शकतात. परंतु याचा अर्थ इतका आहे की ज्या अनेक ज्ञानेश्वरीमधून सर्व समाजाला सुलभ होईल. आणि लोकांना काय होतं, अर्थ सार्थ ज्ञानेश्वरी वाचतात, 10 वेळा वाचले तरी कळत नाही. आणि आता जर आपण हे चिंतन करायला लागलो तर तुम्हाला अर्थ पाहण्याची क्वचितच गरज पडेल आणि स्वतः त्याचा आस्वादन रस घेता येईल. कारण आता तुम्हाला शब्दाचा अर्थ माहीत झाला, मग शब्द तुम्ही मागं पुढं करायला लागणार. त्याच्यात एखादा शब्द वाक्प्रचार आहे, एखादा शब्द म्हणीच्या अर्थाचा आहे, एखादा शब्द फक्त शब्दकोशातला त्या शब्दाचाच अर्थ त्या ठिकाणी निघतो. कुठं ध्वन्यार्थ आहे, कुठं व्यंग्यार्थ आहे, आपोआपच तुम्हाला माहीत नसणार याला व्यंग्यार्थ म्हणतात, याला ध्वन्यार्थ म्हणतात, पण तुम्हाला त्याचा ओघ कळेल. आता याच्या पुढे जेव्हा जेव्हा काही आवृत्तीला त्याच्यात आम्ही आता प्रश्नचिन्ह आणि कुठं कुठं स्वल्पविराम केले. आता अर्धविराम स्वल्पविराम सहित सगळ्या प्रकारचं आपण त्याचं उपलब्धी भगवत कृपेने झाली माऊलींच्या याने, तर ते आणखीन होईल. आपण ज्ञानेश्वरी वाचताना जेवढं होईल तेवढ्या अर्थाचं चिंतन. आपल्याला काय वाटतं, हा अर्थ आपल्या आटोक्याच्याच बाहेर येते. मी मागच्या वर्षीच सांगितलं की परवा आपले जे ट्रस्टी आले होते ना, त्या म्हणजे एक त्या आपल्या प्रेमातले म्हणून त्यांनी सांगितलं, मला नारायणराव एक शंका विचारायची तुम्हाला. काय शंका विचारायची, तर त्यांनी सांगितलं मला एकच निश्चित सांगा, मला बाहेर प्रांतात जावं लागतं आणि लोक मला विचारतात की खरं मी ते तुम्हाला सांगतो, ते मला तर निश्चित सांगायचं उत्तर. त्यांना वाटलं याला 10-15 वर्षात एवढे उत्तर माहिती आहे की नाही काय माहीत. तर त्यांनी विचारलं मला हे सांगा का ज्ञानेश्वरी नेमकी मराठीत आहे का संस्कृतमध्ये, असं त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे जर इथल्या व्यवस्थापनाला सुद्धा असा जर हे ग्रंथ का, तर हा ग्रंथ दुर्व आहे, गंभीर आहे, अवघड आहे, आपल्या आटोक्याच्या पलीकडचं आहे असं त्यांना वाटत राहतं. आणि तेच आता हे आयोजन करतात तर त्यांना मी म्हटलं तुम्ही जोपर्यंत ज्ञानेश्वरीचं चिंतन करणार नाही तोपर्यंत हे प्रश्नाला तुम्ही बाहेरच्या प्रांतात कशी उत्तरं देणार याच्यामध्ये. अशा प्रकारची गोष्ट आहे. त्यांनी आपल्याला हे चिंतनाचा अर्थ एवढाच की आपण गावागावामध्ये आम्ही 7 दिवस राहतो, काही नाही आपल्या दक्षिणेत काय फरक पडणार. एक दिवस असा येईल की सगळी लोक आपल्या डोक्यावर घेतील. मी सांगितलं जोपर्यंत जगात दुःख आहे आणि सुख पाहिजे, तो कलेक्टर असो नाहीतर महामंत्री असो नाहीतर युनोचा अध्यक्ष असतो. आपले हे अण्णांनी काय यांना काय येण्याचं कारण आहे, यांना जीवनामध्ये कुठेतरी त्रुटी वाटली. हे संस्थेचे सेक्रेटरी काही लोक म्हणतात हे लोक कसे काय येऊन बसतात, यांच्या जीवनात कुठेतरी त्रुटी जाणवली ना, त्यांना कुठेतरी त्रुटी. आणि माऊलीची इच्छा असेल की शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या काहीतरी यांची मदत व्हावी. राजकीय नृपनीती वारांगणे व अनेक रूप असं म्हणतात. झालं तर काय उत्थान होईल, नाही झालं तर सगळ्यातून निवृत्त होऊन खरा परमार्थ तरी करतील, आहे की नाही. याच्यामध्ये खरा परमार्थ तरी होऊ शकतो. तुमच्या आमच्यासाठी तर आहेच आहे. याच्यासाठी या सगळ्यांना आवश्यक आहे. म्हणून माऊलींनी त्यांच्या कृपाछत्राखाली आपल्या सगळ्यांना एकत्र आणून ह्या चिंतनाकडे प्रवृत्त केलं. चिंतन हे चाललं होतं की अशा प्रकारचं प्रत्येकाच्या अंतःकरणात भाव असला पाहिजे, पण आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार. आपण पहिल्यांदा ज्ञानेश्वरीचं जितकं चिंतन होईल, जितकं गंभीर त्याच्यामध्ये अवगाहन करता येईल तेवढं जर आपण जर केलं तर या ठिकाणी आपल्याला ही जी स्थिती आहे तर ही स्थिती आपण करू शकतो. आणि आनंदाचे आवारू मांडू जगा ही जी माऊलीची प्रतिज्ञा आहे, ते आपण जेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो समोरच्याला सांगतो तेव्हा स्वामी महाराज म्हणायचे की तुम्हाला काय येतं ते सांगू नका, लोकांना काय आवश्यक आहे ते सांगा, फक्त माध्यम मात्र हेच ठेवा. ह्याच माध्यमातून आपण जर सगळं अशा प्रकारचं समोर आलेला माझा श्रोता जो आहे तो श्रोता, त्या श्रोत्याला काहीतरी आनंद त्याच्या काहीतरी पदरात पडलं पाहिजे. ते कुठपासून सुरुवात केली पाहिजे, पहिलं आपण, नंतर घर, नंतर गाव, नाहीतर नागपूरचा मनुष्य मुंबईला, मुंबईचा मनुष्य नागपूरला, आणि सारखं पायाला भोवरा बांधल्यासारखं जरी त्यांनी वर्षभर भ्रमण केलं तरी फार मोठं समाजाचं उत्थान त्या ठिकाणी होऊ शकत नाही. एका ठिकाणी राहून आपण जर हे खरोखर आपले जे ग्रंथ आहे, एखाद्या सप्ताह तुम्ही राहिले साध्य एकच का माणूस असे ना, पण मी तुला दररोज 4 अभंगाचा अर्थ पाहिजे. आपले विद्यार्थी जे सप्ताहाला जातात त्यांनी सुद्धा तेच केलं पाहिजे की आपण आपलं चिंतन होतं त्यांनाही सांगता आत्मनोमोक्षार्थम जगद्हितायचं असं काहीतरी याच्या ठिकाणी आपण थोडंसं परिवर्तन जर केलं. हे मूळ त्याचे जे सांगाडे आहेत तेच आहेत, परंतु त्याच्यातच आपण अंतर्गत अशा प्रकारचं काही जर आपण परिवर्तन जर केलं तर आपल्यालाही स्वतःला आनंद येईल. आणि हे जो समाजामध्ये त्याचा काही कोणाची टीका टिप्पणी करायची गरज नाही कोणत्या संप्रदायात. कारण आपले ह्या ग्रंथामध्येच अखंडानंद स्वामी म्हणतात की याच्यामध्ये आडवा गंध भस्म लावा का उभा गंध लावा सांगितलंच नाही, मुद्रा कोणत्या लावाव्या सांगितलंच नाही, कोणत्या धर्माचं नाव कोण नाही, कोणत्या देवतेचं नाव नाही, काही नाही. तत्व, कारण तत्व एकच आहे आणि तेच तत्व सगळ्यांच्या रूपाने हे केले. हा ग्रंथ जो आहे तो समन्वय प्रतिपादन करणार आहे, भेद प्रतिपादन करणार नाही. भेद
भेद करणार, जसं उपनिषदाने भेदकाची निंदा केलेली आहे, तसं ह्या ग्रंथामध्ये भेदाची निंदा केलेली आहे. सर्वच्या सर्व काय आहेत, सर्वच्या सर्व आत्मरूप आहेत. अशा प्रकारचं चिंतन, या ऐक्याकडे नेणारं चिंतन, भेदात भ्रांतीला काढून टाकणारं चिंतन, अशी या चिंतनाची एक प्रकारची धाटणी, रीती, प्रक्रिया ही आपण अवगत केली पाहिजे. आणि असंच आपल्या जीवनामध्ये हे परिवर्तन भगवान माऊलीनं करून घ्यावं, म्हणूनच माऊलीने आपल्याला त्यांच्या कृपाछत्राखाली आणलेले आहे.